नमस्कार, मी विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आरोग्यासाठी एकदम अशी उपयुक्त असणारी ही मेथी दाण्याची भाजी आज मी केलेली आहे। तर ही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। या दिवसामध्ये ही मेथीची भाजी आवर्जून खायला पाहिजे। मेथी ही आपल्या आहारामध्ये आवश्यक आहे। हे आमच्या इकडे हे आर्द्रा नक्षत्र लागलं की मेथीचे पदार्थ खातात, तर त्याच निमित्त ही मेथीची भाजी। तर मेथीची भाजी करण्याकरिता मेथी ही छान स्वच्छ धुवून घ्यायची आणि रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायची। रात्रभर म्हणजे मी सकाळी भिजवलेली आहे। 4 तास भिजल्यानंतर अशी टोपलीमध्ये उपसून घ्यायची आणि मोळ यासाठी एका दुपट्ट्यामध्ये पांढऱ्या कॉटनच्या कोणताही कापड असो त्यामध्ये ही बांधून याला छान मोळ आणून घ्यायची। ही अत्यंत पौष्टिक अशी भाजी आहे। जे आपले जॉइंट पेन असतात किंवा कुठलेही दुःख असतात त्याच्यासाठी उपयुक्त अशी ही भाजी आहे। ही भाजी 8 दिवसातून एकदा तरी प्रत्येकाने खायला पाहिजे। बाळंतिणीसाठी पण हा उत्तम असा आहार आहे। आवर्जून ही बाळंतिणीला ही भाजी द्यायला पाहिजे। तर अशा प्रकारे आपण मेथीला पूर्ण मूळ आणून घेत आहोत रात्रभर ठेवून। मूळ आलेली मेथी तर ही अत्यंत पौष्टिक असते, किंवा मूळ न आणता अशीच मेथी सुद्धा कुकरमध्ये शिजवून आपण भाजी करू शकतो, ती देखील भाजी खूप छान होते। तर मेथीला हे मूळ आलेले आहे, पाहू शकता। ही नवीन मेथी असल्यामुळे थोडे कमी प्रमाणात आले, पण जुनी जर मेथी असली मागच्या वर्षीची मेथी दाणा त्याला एकदम खूप असे मूळ येतात, तरी ठीक आहे, इथे कमी आलेले आहे। तर नवीन कोणत्याही कडधान्याला कमी मूळ येतात। आता याच्यामध्ये पाणी टाकून ठेवून देऊया आणि आता फोडणीची तयारी करूया। तर एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। तेल छान कडकडीत गरम झालं की हिरवी मिरची आणि 2 मोठ्या साईजचे कांदे इथे मी बारीक चिरून घेतलेली आहे। मिरची आणि कांदा थोडा परतला गेला की छान मस्त फ्रेश कढीपत्ता असा टाकून घ्यायचा। कांदा थोडा परतून घ्यायचा। कांदा परतला गेला की पाण्यातून काढून मेथी याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि मेथी छान होऊ द्यायची फ्राय तेलामध्ये। थोडी अर्धवट म्हणजे थोडीफार शिजू द्यायची। अशाच प्रकारे छान मध्ये मध्ये हलवत जाऊन ही मेथी किंचित अशी शिजू द्या। इथे मी 5 ते 7 मिनिटं शिजवून घेतलेली आहे तेलामध्ये मेथी झाकण ठेवून। तुम्ही ओळखू पण शकणार नाही की ही मेथीची भाजी आहे। ते परतून झाल्यानंतर 1 चम्मच हळद, धनिया पावडर आणि 1 चम्मच आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आणि आलं लसूण आणि बाकी सगळे टाकलेले मसाले सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे त्या मेथीमध्ये। मेथी ही शरीरासाठी खूप आवश्यक आहे आणि थंडीच्या दिवसात तर खूप छान खायला पाहिजे मेथी। 1-2 टोमॅटो इथे बारीक चिरून मी याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे। मसाले व्यवस्थित परतून झाले की टमाटर सुद्धा झाकण ठेवून छान शिजू द्यायचा। टमाटर आता छान शिजलेला आहे। आता याच्यामध्ये चवीप्रमाणे तिखट आणि मीठ घालायचं। तिखट आणि मीठ छान असं परतून घ्यायचं आणि पूर्ण भाजी ही शिजवून घ्यायची। याच्यामध्ये आपल्याला थोडं मेथी शिजण्याकरता पाणी टाकायचं आहे, तरी ते झाकणावर पाणी ठेवायचं आणि झाकणावरचं पाणी गरम होतपर्यंत पाणी राहू द्यायचं। झाकणावरचं पाणी आता छान गरम झालेलं आहे आणि गरम पाणी आणि तेल पण सुटलेलं आहे भाजीला। गरम पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आणि भाजी पूर्ण मेथी शिजतपर्यंत आणि पाणी पूर्ण कमी होत म्हणजे आटून जातपर्यंत ही मेथीची भाजी शिजवायची आहे। आपल्याला ग्रेव्ही अशी ठेवायची नाही आहे। अत्यंत गुणकारी अशी आणि या सीझनमध्ये खायला पाहिजे अशी ही मेथीची भाजी आहे। तुम्ही पण नक्की करून खाऊन पहा, तुम्हाला पण नक्की आवडेल। भाजी आता झालेली आहे, संपूर्ण भाजी छान शिजलेली आहे आणि इतका छान सुगंध येतो आहे मेथीचा। तिथे 1 चम्मच काळा मसाला टाकून घ्यायचा, गॅस बंद करायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि भाजी ही खाण्यासाठी तयार झालेली आहे। ही भाजी पोळीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत कशासोबतही खूप छान लागते। पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर आवर्जून ही भाजी खायची। रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी ही भाजी आहे आणि हाडे पण मजबूत होतात। वयोवृद्ध तर मुलांपासून वयोवृद्धापर्यंत सगळ्यांसाठी ही अत्यंत गुणकारी असणारी भाजी। हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा। सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय, थँक्यू।